आपण नमस्कार सर्वांना आणि वेलकम. मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करते मी. आपण बिकमिंग ह्या प्रवासात आहोत. बिकमिंग म्हणजे फक्त त्या जागेवर पोहोचणं नाहीये, तर सतत घडत राहणं आणि विकसित होत जाणं म्हणजे बिकमिंग आहे. है ना? आतापर्यंत जे आपण शिकलो, की काय शिकतो, काय करायचंय, कोणत्या गोष्टीमध्ये मला वाढायचं आहे, माझ्या स्वभावात काय बदल होतो आहे, माझ्या मानसिक, भावनिक किंवा आध्यात्मिक पातळीवर मी कोणत्या स्तरावर आलेली आहे, किंवा मी स्वतःकडे आधीपेक्षा वेगळ्या नजरेने, म्हणजे मी स्वतःवर प्रेम करण्याच्या नजरेने मी बघते का. तर ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला लक्ष देणं म्हणजे स्वतःवर लक्ष देणं म्हणजेच घडणं, म्हणजेच बिकमिंग. तर बिकमिंग ही प्रोसेस कधी एका दिवसाची नाहीये किंवा थांबलेली नाहीये, की मी तेव्हा घडलो किंवा घडले, आता नाही. तर असं नाहीये. तर तुम्ही प्रत्येक क्षणामध्ये घडतच राहता, कुठेच तुम्ही थांबत नाही. हा, जिथे तुम्ही म्हटलं की मला आता बदलायचं नाही, मैं ऐसा ही हूं, कर ले तू तेरे को जो करना है, तर मग तुमचं बिकमिंग होणार नाही. तुम्ही तिथं म्हणजे वाढणार नाहीये, तुम्ही घडणार नाहीये. तर वाढण्याच्या भूमिकेलाच आपण बिकमिंग म्हणतो. आता आजचा आपला टॉपिक हा येईल की बिकमिंग हा एका दिवसाचा प्रोग्राम नाहीये, की आज मी असं केलं, तुम्ही मला सांगितलं, मी बदललो, मी बदलले, मी असं झालं, तसं झालं. तर नाही, हा अखंड प्रवास आहे. हा केव्हापर्यंत करायचा आहे? की मरेपर्यंत करायचा आहे. त्याची काही वेळ नाहीये, की असं केलं होतं, तेव्हा खूप मजा आली होती, मग आता नाही, मग असं नाही, असं नाही. तेव्हाची मजा तेव्हा. आता पण तुम्हाला तेवढीच मजा येऊ शकते, होऊ शकते. बिकमिंगच्या क्षेत्रामध्ये आले तुम्ही, तर त्याच्यापेक्षा जास्त चांगली मजा येऊ शकते. हा अखंड प्रवास आहे. आणि आपण आजचा आपला 7 दिवसाचा हा सुंदर आत्मयात्रेचा, म्हणजे आत्मविकासाचा ही यात्रा, ह्याच्यामध्ये आपला हा शेवटचा दिवस, अखेरचा दिवस आहे. अखेरचा दिवस म्हणजे हा विषयाचा अखेरचा दिवस आहे, बिकमिंगचा नाही. बिकमिंग कधीच संपणार नाही. बिकमिंग तुमच्या श्वासामध्ये आहे, तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये आहे, प्रत्येक बदलामध्ये तुमचं बिकमिंग आहे, म्हणजे तुमचं घडणं आहे. ठीक आहे. त्याच्या म्हणजे आपण पहिलाच हा म्हणू शकतो की बिकमिंगला शेवट नाहीये, तो खंड चालू राहणार आहे. पुढे चालू राहू शकतो. तो तुमची शाळा, तुमचं कॉलेज आहे. ठीक आहे. रेकॉर्डिंग चालू आहे ना? रेकॉर्डिंग दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? कारण आहे हो, तुम्ही चालू चालू. आहे. हा. तर बिकमिंगला कधी शेवट नाहीये, तो शेवटपर्यंत चालू आहे, तुमच्या मरेपर्यंत. आणि कुठे एका काही ठराविक गोष्टीमध्ये नाहीये, की अरे शाळेमध्ये आम्ही घडलो, जे घडलो ते घडलो, कॉलेजमध्ये असं झालं तर घडलं, आमच्या फॅमिलीमध्ये असं होतं तर असंच होतं, तसं नाहीये. प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही बदलत जाता. तुम्ही जिथे नोकरी बदलाल, नोकरीमध्ये वेगळ्या पद्धतीने तुम्ही घडाल. नातं बदलत जातं, सासरचं, माहेरचं, अजून शेजारचं, पाजारचं, इव्हन शत्रुत्वाचं पण नातं आहे एक प्रकारचं. व्यवसाय टाकला तिथे बदलत आहेत प्रत्येक वेळेस, है ना? आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण प्रत्येक वेळेस समज आपली बदलत राहते आणि हे बिकमिंग आपलं नेहमी चालू असतं. तर जीवन कधीच थांबलेलं नाहीये, हे आपण पाहिलेलं आहे. एका नदीसारखं वाहत हा हे हा क्षण एकदा गेला, तो परत कधी आयुष्यात वापस येत नाही. पास्ट गेला तो गेला. हा पण सब्जेक्ट आपण पुढे शिकू, की तुमचं पास्ट ते गेलं, ते आता तुमचं पास्ट प्रेझेंट नाही होऊ शकत आणि फ्युचर तर बिलकुल नाही होऊ शकत. पण आपण नेमकं त्यावेळेस सुरुवात काय करतो हे आपण त्यावेळेस शिकूया. पण आता आपण बघूया की जीवन हे थांबलेलं नाहीये, तर ते सतत वाहत असतं. ही आपली एक अंतर्गत प्रक्रिया आहे, की जशी नदी एकसारखी वाहत असते, तिच्या वाहण्यामुळेच आपण तिला नदी म्हणतो. तसेच आपल्या बिकमिंगमुळे आपण आपल्या बिकमिंगलाच, म्हणजे घडणाऱ्या गोष्टीलाच जीवन म्हणतोय. तर संपूर्ण होण्याच्या अपेक्षेने नाही, की मी परिपूर्ण आहे, असं कधीच होत नाही. कोणीच आतापर्यंत परिपूर्ण झालेलं नाही. कितीही त्याचं बिकमिंग असेल, कितीही तो घडत आहे, पण मान्य केलं तरी पण आता मी बस झालो, परिपूर्ण आहोत, असं नाही होत. हा, तुम्ही त्या क्षणाला आपण जे म्हणतो, की अरे मला असं करायला पाहिजे होतं, तर मला तसं झालं होतं, तसं, तर ते त्यावेळेसच्या क्षणासाठी एकदम परिपूर्ण होतं, हे म्हणू शकतो. म्हणजे बॅक, म्हणजे पास्ट आणण्यापेक्षा तुम्ही आता वर्तमानामध्ये तुम्ही जे करता आहात ते, पण तुम्ही जेव्हा जागृत झाले, तर जागृतपणे आपण वर्क करतो.
तेव्हा ते त्या क्षणासाठी तसंच होणार होतं, तेच परिपूर्ण. पण परिपूर्ण म्हणजे असं नाही की आता मला काही शिकायची गरज नाहीये, मी खूप शिकलो, आता तुम्ही मला काही शिकवू नका. तर असं होत नाही. तर संपूर्ण कधीच कोणी राहत नाही. तो हा भ्रम आहे आपला. ठीक आहे. त्यापेक्षा इथे आपल्या बिकमिंगला जेव्हा आपण म्हणजे घडण्याच्या प्रकृतीमध्ये जेव्हा असतो, तेव्हा आपण स्वतःला बघायचं आहे की मी आज आणि आता अधिक जागृत आहे कालच्या पेक्षा. म्हणजे कालच्या पेक्षा नक्कीच माझ्यामध्ये काहीतरी वाढलेलं आहे. म्हणजे तुमचे अनुभव वाढतात, तुमचं असणं वाढतात, तुमचे क्षण तुम्ही जगलेले वाढतात. तर तुम्ही म्हणजे म्हणजे आता अजून किती दिवस जगणार आहे, किती तुम्हाला म्हणजे स्वप्न मिळणार आहे किंवा काय मिळणार आहे तुम्हाला माहिती नाही. तर तुम्ही कसं सांगू शकता की मी परिपूर्ण झालोय म्हणून? तुम्हाला माहितच नाही तुम्ही कोणत्या क्षणी मरणार आहे, कोणत्या क्षणी तुम्ही जाणार आहे, काहीच नाही माहिती. तर जोपर्यंत तुमच्या हातामध्ये क्षण आहे तोपर्यंत तुम्ही ती परिपूर्णता म्हणजे परिपूर्णताच करत असता, अपूर्णच परिपूर्णतेकडे जात असते. तर हे आपण परिपूर्ण कधी राहतच नाही. हर क्षण, हर पल काही ना काही आपण शिकतच असतो आणि त्या शिकण्यामधून घडतच असतो. तर आज आणि आता बिकमिंग म्हणजे हाच एक लक्षात ठेवायचा आहे की आज आणि मी आता अधिक जागृत आहे. जागृत आहे म्हणजे अवेअर आहे. मला समजतंय की मी काय करते, किती चांगलं आहे, काय वाईट आहे, मी काय माझ्या डोक्यात विचार आहेत, हे माझे विचार मला कितपत समोर नेतील, कितपत मला मागे ओढतील, किंवा मला हे केल्याने माझं प्लॅन किती चांगला आहे, म्हणजे किती लोकांचं मी भलं करू शकते, खरंच मी या धर्तीवर इथं जगतेय का, जगले का मी तशी. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या विषयी जागृत असणं हे खरं बिकमिंग आहे. अवेअर असणं. आणि ते अवेअर म्हणजे असं की मी मला स्वतःलाच बघते, जसं ही नंदिनी इथे आहे, ही नंदिनी इथून बघते मला. म्हणजे मी माझ्याच वरती माझ्याच डोळ्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे ठेवलेले आहेत की जे मलाच बघतात. ते कोणी मला आतलं कोणीच बघू शकत नाही. माझ्या आतमध्येच प्रकाश बघतोय मी आणि त्या प्रकाशामध्ये फक्त माझेच डोळे, माझाच डोळा म्हणजे जो आपण आज्ञाचक्राचा म्हणतोय है ना, डोळे उघडणं. तर तो हाच आहे. तर हे जसं तुमचं झालं हे खरं आपलं घडणं आहे, आपल्या आयुष्याचं म्हणजे बिकमिंग आहे. आणि जेव्हा आपल्याला ह्या बिकमिंगच्या रूट मध्ये येतो म्हणजे त्या लाईन मध्ये लागतो, अलाईन मध्ये होतो, त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिले प्रकाश जो मिळतो आणि त्या प्रकाशामध्ये आपला अहंकार कमी होतो. आणि अहंकार हा सगळ्यात मोठा चिखल आहे की तो आपल्याला त्या चिखलामुळे म्हणा, त्या धुळीमुळे आपल्याला आपण दिसतच नाही. आणि जसं तुम्ही आतमध्ये प्रकाश टाकला, लाईट बदलला, बाहेरचे डोळे असे बाहेर ठेवण्यापेक्षा असे आतमध्ये फिरवले, हा एका डोळ्याने जरी बघितलं ना, म्हणजे ज्याला आपण आज्ञाचक्र जागृत होणं म्हणतो, तरी सुद्धा तुम्हाला सगळा प्रकाश आतमध्ये दिसतो आणि प्रकाशामध्ये अगदी स्वच्छ दिसायला लागतं की किती मी अहंकारी आहे, किती अहंकार माझ्यामध्ये भरलेला आहे. आणि त्या अहंकाराच्या भरोश्यावरच मी सगळं काय काय करून राहील की जे आहेच नाही. आणि जसं तुम्हाला अहंकार समजला स्वतःचा, तसं तुमचं बिकमिंग चालू होऊन जातं. म्हणजे काय शिकायचंय, काय घडतोय त्याच्याकडे लक्ष चालू जातं. आणि मग लगेच लक्षात येतं की अरे क्षमाभाव वाटतं, अरे नम्रता करायची आपल्याला, चांगल्या पद्धतीने बोलायचंय, चांगल्या पद्धतीने रिझल्ट तो समोर काय करतो माहित नाही, पण तुम्ही आतून काय देऊन राहिले. त्या प्रकाशामध्ये सगळं चिखल दिसायला लागतं की अरे बाहेरचं अंगण याच्यावर त्याच्यावर आपण ओरडतो, आपल्या घरामध्येच तर चिखल आहे यार. प्लस तर बाथरूम साफ नाही केलेलं आहे आपण किती दिवस झाले, तर बाहेर काय लोक लोक असे करतात, तसं करतात, इथे थुंकतात, तिथे थुंकतात. आपल्याच ह्याच्यामध्ये आपण लगेच आपल्या घरचं टॉयलेट साफ करणं, झाडू पोछा करणं, हे करणं ते करणं चालू करून देऊ. सेम तसंच आहे की जसं तुम्ही बिकमिंग तुम्हाला समजलं आणि आज मी अधिक जागृत आहे, ही गोष्ट समजली, जागरूकता आली, पहिला तो अहंकार मिटतो म्हणजे चिखल बंद कमी होऊन जातो. आणि चिखल झाल्यानंतरच मग नम्रता, क्षमाशीलता, प्रामाणिकता, शांती हे सगळं होतं. आणि जसं आपल्यामध्ये वाढलं म्हणजे जसं आपल्याला समजलं, आपण स्वतःसाठी जागृत झालो, तसंच मग इतर लोकांसाठी सुद्धा आपण समजायला लागतो की त्याच्या मनातही काय असेल. कारण शेवटी ह्युमन बिंग आपण सगळे एका शक्तीने बनलेले आहोत, एका शक्तीने कनेक्टेड आहोत सगळ्यांकडे.
जे मला माझे सुख दुःख तेच तुमचे सुख दुःख. मला जे वाटतं तेच प्रत्येकांकडे थोडा बहुत इकडचं तिकडचा विषय सोडून म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये विषय वेगळे वेगळे असतात सगळ्यांचे. पण सर्वजण सारखंच बिहेवियर करतात किंवा ज्यांना समज येते ते थोड्या वेगळ्या डायरेक्शन करतात, बिहेवियर करतात. जसं आता आपण समजून घेतो आहे, पहिले स्वतःला समजून घ्यायचं आहे आणि मग इतरांना समजून घेतोय, तर मग आपण थोडस बदलतो किंवा आपण थोडस समजने आपण वागतो. तर मेन म्हणजे आपल्याला हीच अंडरस्टँडिंग येते, समज येते. आणि हे समज येण्यासाठीच आपण या धर्तीवर आलेलो आहोत. जणू तो लपंडाव खेळतोय असं समजा, तो एक सोस आपल्याशी, की सांगा मी कुठे लपवून ठेवलंय तुम्हाला, कुठे लपवून ठेवलेलं आहे तुम्हाला, कशासाठी आले तुम्ही, काय करायचंय तुम्हाला. आणि तो तुम्हाला म्हणजे धडा शिकला जातो, ते तुम्हाला जागरूकता येते की अरे हे मलाच बनवायचं आहे. मला स्वतःला म्हणजे त्याने मला माझ्याच आतमध्ये लपवून ठेवलेलं आहे. तर ते समजल्याबरोबर आपण अहंकार म्हणजे कमी होऊन जातो, नम्रता होतं, सगळं म्हणजे चांगले जे आत्मशांतीचे जे म्हणतो आत्म्याचे गुणधर्म पाच, ते जागृत व्हायला लागतात. तर बिकमिंग म्हणजे आता शेवटचा एक्सपिरियन्स सांगते की बिकमिंग म्हणजे एका दिवसात होत नाही, की आज मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही पटकन घडले उद्या, तर नाही. तुम्ही त्यावर प्रक्रिया करत राहणार आहे. तुम्हाला एखादं जरी माझं एवढं वाक्य आवडलं, एवढ्या ह्याच्यातून एखादं वाक्य आवडलं आणि ते तुम्ही लिहून ठेवलं आणि त्या वाक्यावरही तुम्ही वर्क केलं, तरी सुद्धा तुमचं बिकमिंग चालू होऊन जाईल. म्हणजेच रोज छोटस एक आपल्या बिंग मध्ये म्हणजे आपल्या असण्यावर बदल करणं. म्हणजेच रोज एक पाऊल उचलायचंय, रोज एक पाऊल शिकायचं आहे आणि रोज थोडस अधिक प्रेमाकडे जायचंय, थोडस अधिक शांतीकडे जायचंय, थोडस अधिक प्रामाणिकतेकडे जायचंय. थोडं 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 थोडं, की आज मी एवढं केलं, आज मी एवढं केलं, एका दिवशी नका करू. ठीक आहे. पण काय बदल केला हे स्वतःला विचारायचं आहे, आतमध्ये डोकावून पाहायचं आहे. पहा आणि लिहा. कारण लिहिल्याने तुम्हाला काय होतं म्हणजे आपण शरीर मन म्हणतो ना, ते मनाने तर आपण विचाराने विचार करतो आहे, ऐकतो आहे आपण. पण जेव्हा तुम्ही लिहिता तर तुमचं शरीर सुद्धा त्याच्यामध्ये वर्क करतं. तुमचे बोट, तुमचं पेन, तुमचे डोळे, मग तुम्ही स्वतःशी बोलता, तुमचे कान, तुमचे विचार हे एकरूप होतात. आणि मग असंच जेव्हा तुम्ही एकरूप झाले, शरीर आणि मन एकरूप झाला की मग तो सोर्स तर तुम्हाला देतोच प्रेम, है ना. ती वेळ तुम्हाला येते तशी आणि तुमच्या मध्ये तशी घडण्याची प्रक्रिया होते. तर बिकमिंग म्हणजे रोज छोटस एक बिंग, आपलं नेचर बदलणं. आणि काय बदलायचं ते तुमचं तुम्हालाच माहिती आहे. मी नाही सांगू शकणार की आज तू नीता प्रेमानेच बोल, किती कोणी रागवलं तरी, असं मी नाही सांगू शकणार, है ना. तर त्यामुळे तुम्हालाच ठरवायचं आहे की आज एक पाऊल मी काय उचलणार आहे, आज मी एका पावलाने काय शिकणार आहे. आणि कोणाला दाखवायचं नाहीये की कोणाला आपण उपकार करत नाहीये की बघ मी शिकते आणि मीच करते तरी सुद्धा मला. आणि तुम्हाला हे मी सांगते की तुम्ही शिकले, तुम्ही करताय, तुम्ही रेग्युलर क्लास करताय, तरीही लोक तुम्हालाच टोमणे मारणार आहेत, हे लक्षात ठेवा. की बाप्पा एवढा क्लास तर करते नंदिनी मॅडमचा, तरी काही बदलत नाही. होऊ शकेल बिलकुल. ठीक आहे. आणि माझी मुलगी पण आहे, ती पण मला म्हणू शकेल की मम्मी इतक्या लोकांना तर सांगते पण तू तर अशी करते, हा असं होऊ शकतं. पण तरी पण लक्षात ठेवा की आपल्याला शिकायचंय, मला शिकायचंय, मला बदलायचं आहे. बस एवढंच एक घडण्याची गोष्ट ठेवली ना, आपल्या बिंग मध्ये छोटासा बदल केला तरी तुमची बिकमिंगची प्रोसिजर चालू राहते. आणि हे आयुष्यभर करायचंय. जसं एक वृक्षाचं एक खूप सुंदर उदाहरण म्हणजे बघा, की तो एक झाड म्हणजे सतत वाढत असतो. तो कधीच असं नाही की बस झाला आता मी नाही वाढत बाबा, असं नाही. त्याला एक बी लावली आपण, तिथून सुरुवात होते आणि तो वाढतच असतो. आणि सतत तो त्याची म्हणजे हे असते की त्याला कधीही तो कटून छाटून होऊ शकतो, तुफानमध्ये पडू शकतो किंवा त्याला कोणीतरी मारू शकतात किंवा काहीही होऊ शकते. पण तरी पण तो आपला कर्म करतच असतो. जेवढाही छोटासा झाड असेल आणि खूप उन्हामध्ये बघा थोडंसं छोटस मिळालं तरी आपण त्याच्याशी कठाशी झालं ना, तरी पण आपल्याला थंड हवा वाटते किंवा बरं वाटते. जरुरी नाही खूप मोठा वृक्षच असेल.
पण तो सावली देतो. किंवा मग एखादं थोडंसं मोठं झाड असतं, त्याला पेरूचं झाड वगैरे जसं असेल, फळं लागलं तर आपण कच्चंही असेल तरी कधी कधी चांगलं वाटतं कच्चं फळ. तर म्हणजे तो कधीच तो कंप्लेंट करत नाही की अरे कच्चं आहे आता नका तोडू, की आता थांबा, की असं नाही. तो जसाही झाला तसंही तो देण्याचंच काम करतोय. त्या झाडाला असं कधीच नाही वाटत की मी आता बस पूर्ण झालो. जेव्हा मोठाही झाला तर लटपट झाडाला फळं देतो आणि पाडतो, आणि नाही कोणी तोडले तरी तो स्वतःहून पूर्ण टाकून देतो. तो असं नाही की आता जाऊ दे पुढच्या वर्षी कामात येऊन जाईल हा फळ, आता राहू दे, आता कोणी नाही घेतलं, मी नाही देत कोणाला. पाडून देतो तो. त्याचं म्हणजे नियतीने बघा किती सुंदर आपल्याला शिकवलंय नेचरने, की तुम्हाला जे मिळत आहे ते सोडायचंच आहे. तर त्या झाडासारखं आपल्याला सतत वाढायचं आहे, सतत वाढतच राहायचं आहे, फळ देतच राहायचं आहे, सावली देतच राहायचं आहे. आणि मी कधी पूर्ण झाले असं कधी म्हणजे स्वतःला म्हणून थांबवायचं नाहीये. याला म्हणतात बिकमिंग. बुद्धांचं पण तसंच झालं बघा, की ते सिद्धार्थ होते, एक चांगले राजकुमार होते, लहान म्हणजे लहानपणापासून चांगल्या घराण्यात आलेत राहायला, सगळं काही त्यांना मिळत होते. पण तरी पण ते त्याच्यातूनही वाढायला राजा होणार होता, सम्राट होणार होता. तिथेच तर सगळं होतं त्यांचं, तरी पण त्याच्याही परे त्यांना काहीतरी का पाहायचं होतं. तर ते तपस्वी झाले, है ना, जंगलात गेले. तिथून मग तपस्वी होऊन म्हणजे बुद्ध झाले. पण तरीही बुद्ध जाऊन होऊन थांबले नाही ते एका जागी, बस मूर्ती या आता माझी पूजा करा. त्यांचं बिकमिंग संपलं नाही. त्यांनी इतरांना बुद्धत्वापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि मरेपर्यंत सतत चालतच राहिले, चालतच राहिले. इतरांना घडवण्याचं काम केलं, म्हणजे जे, आणि इतरांना घडवण्यामध्ये पण स्वतः घडतो आपण. आज मी तुमच्याशी बोलते, माझ्या आतमध्ये पूर्ण ते जात आहे आणि मला नाही माहिती मी काय बोलणार होते तुमच्याशी, आणि कसं बोलायचं होतं, कोणता शब्द बोलायचा होता नव्हता, काहीच नाही माहिती. म्हणजे इवन तो म्हणजे नेचर किंवा सोर्स, तो किती ऑटोमॅटिक आपल्याकडनं करवून घेतोय. हो की नाही? आणि किती लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचला, पण तुम्हीच लोक आले. म्हणजे हा पण एक सगळं म्हणजे घडवण्याची त्या निसर्गाकडून आहे. फक्त आपल्याला अवेअरनेस एवढंच करायचं आहे की मला घडायचं आहे, बिईंग मध्ये लक्ष द्यायचं आहे, बस. आणि ते बिंग मध्ये कसं लक्ष देणार आहे, तर तुम्हाला रोजच आहे की मी सकाळी उठते तर उठल्याबरोबर माझ्या डोक्यात काय विचार असतात, काय मी आज संयम बाळगणार आहे, कुठे मी थांबणार आहे, कुठे मला चालायचंच आहे, कुठे मला सोडायचं आहे, कुठे मला माफ करायचं आहे, कुठे मला माफी मागायचं आहे, किंवा मला आज नवीन काही शिकायचं आहे का. तर हे सर्व प्रक्रिया करणं म्हणजे बिकमिंग आहे. आणि हे सतत आपल्या क्रियेमध्ये ठेवायचं, फक्त अवेअर राहायचंय की मी काय करते. सकाळी उठल्याबरोबर पण मी उठले आता, ओके, काय करायचंय आता मला. उठताना माझ्या मनात काय विचार आलेत, इरे यार कंटाळा आला, तरी पण बघा काय अजून थोडस अर्धा तास झोपते, ओके, बघा, हो ठीक आहे झोपा. त्याच्यात हे नाही की तुम्हाला अशी शिस्त आहे, मग स्वतःला लावा की शिस्त मला पाहिजे, मला हे करायचंच आहे. कधी पण मग स्वतःला बिकमिंग म्हणजे कशातही तुम्ही जरी आळसही केलं तरी आळशी बनण्यामध्ये तुम्ही बिकमिंग होता, घडून राहिलेत बस. फक्त तुम्ही काय घडता आहात त्याच्याकडे लक्ष द्या आणि ते करणं चालू करा. ठीक आहे. तर चला मग आज आपण म्हणजे आपला हा बिकमिंगचा प्रोग्राम इथे समाप्त होतो, पण बिकमिंग समाप्त होत नाही. याच्यावरही तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही असेल तर जरूर जरूर मला तुम्ही शेअर करा. आपल्या इथे नाही बोलले तुम्ही, नंतर कधी आठवलं, असं नाही की हा विषय संपला म्हणून आता या विषयावर बोलायचंच नाही, असं काहीच नाही. कधी पण तुम्हाला कुठेही अडचण आली किंवा कुठेतरी काही प्रश्न आले तर नक्की तुम्ही व्हॉट्सअपवर बोलू शकता. ठीक आहे. तर आता तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत की मी आज, तुम्ही म्हणजे ज्याही ठिकाणी आहात, कोणी हाऊसवाईफ असेल, कोणी जॉब करतंय, कोणी जे काय असेल ते, तर तिथपर्यंत तुम्ही कसे आले, म्हणजे काय घडण्याची प्रक्रिया कशी कशी घडत गेली. जसं तर मी माझं आठवते की मी म्हणजे कसं लहानपण किती म्हणजे कसं कशा पद्धतीने होतो, किती लाडात, किती याच्यामध्ये, मग तरुणपण कसं, कशा म्हणजे बाहेर जग दिसायला लागलं, कसं मग म्हणजे रुसणं फुगणं, प्रेमात पडणं, काय कविता लिहिणं, हे सगळं, मग त्याच्यानंतर कॉलेज, हे ते, मग लग्न, मुलं होताना, म्हणजे ते पण आज सिच्युएशन्स आठवतात त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे हे सगळं बिकमिंग होत गेलं. मग तिथे माझं कसं माझं म्हणणं म्हणजे माझं स्वभाव कसा होता, काय समज होती, काय समज नव्हती, कशा पद्धतीने गेला, आता त्याला पछतावायचं नाहीये आपल्याला, फक्त बिकमिंगला म्हणजे बघायचंय की मी कशी घडत गेले, कशी घड. आणि हे इतकं आपोआप झालं
किंवा कदाचित त्यावेळेस समजा झालं असतं, आपल्याला समजा ह्या गोष्टी कळल्या असत्या, तर आणखी काहीतरी वेगळं राहिलं असतं. है ना? तर आता मला समजलं, तर आता हे बिकमिंग, आता हे थोडंसं का असेना, 10% का असेना, पण माझ्या हातात तर आहे. म्हणजे कमीत कमी मी कोणावर दयामाया करायला किंवा माफ करणं, माफी मागणं, हे तर माझ्या हातात आहे. कोणाला म्हणजे देणं, है ना, इमानदारी, हे तर माझ्या आतापर्यंत ठीक आहे. जग जसं शिकवतं तशा पद्धतीने आपण वागलो, त्या गोष्टीत हे आहे. तर अशा पद्धतीने स्वतःला प्रश्न विचारायचे, लिहून काढा हवं तर. कसं कसं आता मला बिकमिंग माझं झालं, आणि कसं मला आता बिकमिंग करायचं आहे. ठीक आहे. आणि कोणाला दाखवायचं नाहीये, कोणालाही करायचं नाहीये की मॅडम रागवतील तर मॅडम बरे, असं काहीच नाहीये. तुम्ही केलं आणि तुम्ही शेअर केलं, तर ते माझ्यासाठी खूपच, म्हणजे माझं एक लर्निंग आहे, इतरांसाठी लर्निंग आहे. आणि जेव्हा आपलं उदाहरण जेव्हा आपण लर्निंगसाठी इतरांना देतो ना, तर मग म्हणजे खरं आयुष्य तिथे जगतो आपण. आणि त्या आयुष्याचं जगण्याचं म्हणजे काहीतरी आहे. ठीक आहे. आणि हे त्याच्यानंतर हाही प्रश्न विचारू शकता स्वतःला, की ह्या बिकमिंगच्या प्रवासात मी कोणत्या क्षणामध्ये स्वतःला जास्त चांगलं ओळखलं. ह्या बिकमिंगच्या प्रवासात मी कोणत्या क्षणामध्ये स्वतःला जास्त ओळखलं. तर मी माझ्या स्वतःसाठी जेव्हा मी म्हणजे विचार करते, तर मी केव्हा ओळखलं स्वतःला. मी विपश्यना केली होती. मला खूप असं आवड लागली होती, की आध्यात्मिक कोर्सेस करायची. पण मी सगळ्यात जास्त स्वतःला ओळखलं ना, ते लँडमार्क फोरममध्ये, NLP मध्ये. त्याच्यानंतर म्हणजे जे सायंटिफिक, कारण माझं माइंडच तसं होतं, की मला अंधश्रद्धा इतक्या सहजासहजी कळत नव्हतं किंवा माझा विश्वासच नव्हता होत. पण मला जेव्हा हे सायंटिफिकली कळलं, की आपलं डोकं असं काम करतं, आपल्या असं हे होतं, तसं होतं, ते होतं, तेव्हा मी स्वतःला ओळखलं, की अरे आपणही तसाच विचार करतोय. अरे आपण म्हणतो दुसऱ्यांना फसवलं फसवलं, पण मीच तर स्वतःला फसवलं. म्हणजे मला स्वतःला शिकायला पाहिजे होतं, तर मी दुसऱ्यांवरही केलं आणि मी आता दुसऱ्यांवरही करते. आणि जसं मी विचार केला तसं माझा गिल्ट निघालं, माझं स्वतःला म्हणजे दोष देणं थांबवलं. जे आहे ते त्या क्षणामध्ये चांगलं आहे, आणि तिथून ग्रोथ चांगली झाली. ते हे स्वतःच्या बिकमिंगच्या प्रवासामध्ये आपण सर्वात जास्त स्वतःला केव्हा ओळखलं, कोणत्या क्षणामध्ये ओळखलं. तुम्हाला हा प्रोग्राम मधूनही जरी वाटत असेल ना, की नाही नाही, आपण नंदिनी मॅडमचा हा कोर्स केला आणि इथून आपल्याला समजलं यार, आणि त्या पद्धतीने आपलं आयुष्य बदललं, आणि आता आपण असं हे करणार, तर तो पण क्षण तुम्ही लिहू शकता. आणि हा प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी लिहा, सगळ्यांनी लिहा, प्लीज लिहा. मला कळलं पाहिजे ना, प्लीज. है ना? तर माझी विनंती आहे. फक्त कीर्ती लिहिते इमानदारीने, तर प्लीज तसं करू नका. मला खूप चांगलं वाटते जेव्हा तुमचं म्हणजे मेसेजेस वाचते तेव्हा. ठीक आहे. तर तुमच्या याच्या हातानेच लिहा. आणि नाही तुम्हाला समजा टायपिंग जमत, चांगलं पेपरवर लिहा, फोटो काढा आणि टाका. काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे आपण सगळे सारखे आहोत. हे एक झालं. आणि आता असं बघा, म्हणजे एक पास्ट सांगितलं, की आता आपण ज्या ठिकाणी आहोत तिथपर्यंत आपला प्रवास कसा झाला, म्हणजे बिकमिंगचा प्रवास कसा झाला. दुसरा प्रश्न मी त्याचं लिहून पाठवेलच तुम्हाला. दुसरा प्रश्न, की हा प्रवासामध्ये मी स्वतःला कोणत्या क्षणामध्ये जास्तपणे ओळखलं, म्हणजे क्लिअरिटी मला केव्हा आली, किंवा मी काय बनते आहे, म्हणजे मी काय घडते आहे, हे केव्हा तुम्हाला लक्षात आलं. आणि आता फ्युचरमध्ये, की मी आता अजून कोणत्या गोष्टीमध्ये घडू इच्छिते, म्हणजे अजून पुढे काय करू इच्छिते. जसं आता मला वाटतं, की हेच जर समज अजून लोकांपर्यंत गेली, जास्त लोकांपर्यंत, आज 20-22च लोक आपल्याला येतो, पण अजून म्हणजे 100, 200, 500, 1000, किती छान होईल ना. किती म्हणजे लोकांच्या आयुष्यामध्ये बदल, नुसती नजर बदलली तरी सुद्धा, नजर बदलायची म्हणजे आतमध्ये फोकस करायचा आहे बस. तो टॉर्चची दिशा अशी करण्यापेक्षा अशी करायची आहे बस. एवढं बदललं ना तरी सुद्धा आयुष्य पूर्ण बदलून जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला बिकमिंग साठी आपण अजून म्हणजे इतरांना आपण कसं प्रेरित करू शकतो. मी माझ्या आयुष्यामध्ये जसं मी घडण्यासाठी मी स्वतःला बघितलं, तसं मी इतरांना आता कसं मी सांगू शकते. ह्यासाठी तुम्हाला आतमध्ये जे डोकवायचं आहे किंवा बघायचं आहे आणि त्याच्यावर लिहायचं आहे. आणि तुम्ही लिहाल ना, कसं तुमच्यासोबत जुडतील लोक आणि कसं तुम्ही त्यांना समजून सांगाल माहिती नाही. जर तुमचं डायरेक्ट कोणी ऐकत नाही, तर तुम्ही सरळ आपले हे तर सगळे रेकॉर्डिंग आहेत त्यांना पाठवा, त्यांच्याशी बोला ह्या संदर्भात. मी कालच तुम्हाला सांगितलं, की आता चुगल्या चहाड्या किंवा दुसऱ्यांची निंदा नालस्ती करायचीच नाही. आपल्याला आपण काय शिकलो ते सांगायचंय, आणि तेही म्हणजे लिसनिंग मध्ये. नाही तर असं नाही, अगं तुला एवढं समजत नाही का, मी या क्लासला मी असं शिकले, सांग थांब ऐक.
मी काय शिकले, मी लिसनिंग करायला शिकले. तर लिसनिंग करायचं, ती कशी त्याच्या लाईफमध्ये घडते आणि मी ते लिसनिंग करताना मी कशी घडतेय, तर स्वतःच्या घडण्यावर आपल्याला लक्ष द्यायचंय. ठीक आहे. तर बघा, बिकमिंग कधीच संपत नाही, हे सत्य आहे. बिकमिंग कधीच संपत नाही, म्हणजे घडणं कधीच संपत नाही. ते दररोज आपण घडतो आणि आपल्या कृतीतून, आपल्या शांततेतून, आपल्या प्रेमातून, आपल्या देण्यातून, आपल्या घेण्यातून, आपल्या प्रत्येक कृतीतून आपण दररोज घडतो. हे लक्षात ठेवा. फक्त आता लक्षात हे असू द्या की तुम्ही बिकमिंगला प्रवास चालू झाला तर तुम्हाला आता घडायचं कसं आहे, बस ते तुम्ही डिक्लेअर करायचंय आणि चालू ठेवायचंय. बस सिंपल आहे की नाही? सोपं आहे ना? चला, आता तुमची बारी आहे. तुम्हाला बोलायचंय, काय समजलं आणि काय करायचंय. प्रत्येकाने आता व्हिडिओ मी काय व्हिडिओ बोलू? क्लिप. येस येस, बोला बोला. काय समजलं तर तुम्हाला? हाय. येस. हाय सगळ्यांना. मी श्रद्धा आहे, मम्मीची मुलगी. म्हणजे नंदी म्हणे मम्मीची मॅडमची मुलगी. मुलगी. ही ही जे सांगते ना क्लासमध्ये, ऍक्च्युली हे सगळं मला आधीपासूनच तिने सांगितलेलं होतं. अँड आय जस्ट वॉन्ट टू शेअर माय एक्सपिरियन्स. मम्मीची शिकवण मला, मी ऍज अ गर्ल, लाईक ऍज अ डॉटर, मी तर आधी ऐकायची नाही. सिच्युएशन अशी होती की आय हॅड टू फाईट माय वे आउट टू कम टू कॅनडा, कारण आय जस्ट डिडंट न्यू मला यायचंय. कशाला यायचंय मला ते पण माहिती नव्हतं. बट ओके, मम्मीनी डिटॅचमेंट पाळलं आणि तिने मला लेट गो केलं. And that was the biggest thing she could do for me. That is the biggest act of love जे मम्मीने माझ्यासाठी केलं. आणि ना आता मला समजतं, 5 वर्ष झाले, ऑलमोस्ट 6 वर्ष झाले, मला सिटिझनशिप पण भेटली. आणि मला आता कळतं की हाऊ बिग अँड हाऊ बिग सॅक्रिफायसिंग दॅट वुड हॅव बीन फॉर हर टू लेट मी गो ऑल द वे टू कॅनडा, इथे जिथे कोणी ओळखीचं नाहीये. आणि लाईक आय हॅड टू मेक एव्हरीथिंग फ्रॉम स्क्रॅच. नाव लेट्स कम टू बिकमिंग. तिचे लेसन्स माझ्या लाईफमध्ये कसे कामात आले मी सांगते. तर मी जेव्हा इथे आली ना, इतकी घाबरलेली होती आणि मी खूप डिपेंडेंट राहायची घरच्यांवरती. एकटं नाही जायचं, रात्री नाही निघायचं, ऑल दोज थिंग्स. इथे आली, आय वॉज लाईक इन सुपर फिअर की यार, काही घर नाहीये, जॉब नाहीये, कसं करील, काय करील. स्लोली स्लोली विथ विथ टाइम इव्हॉल्व्ह होत गेली. आय स्लोली स्टार्टेड बिकमिंग इंडिपेंडेंट. स्लोली स्टार्टेड टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय थिंग्स. आताची जी मी आहे आणि ज्या टाइमवर मी श्रद्धा होती जेव्हा इंडियाला सोडलं होतं, देर इज अ ह्यूज डिफरन्स दोन्ही याच्यात. आणि हे 5 वर्ष वॉज ऑल माय बिकमिंग. मी हं. छोटे छोटे ड्रीम्स घेऊन आली होती आणि आता आता येत आहे वापस इंडियाला, अँड आय हॅव सो बिग ड्रीम्स बिकॉज आय लॉस्ट दॅट फिअर. आय डिझॉल्व दॅट फिअर ऑफ ड्रीमिंग बिग. प्लस डिटॅचमेंट सुटलं, मम्मीकडनंच शिकली मी. एक अटॅचमेंट राहायची, म्हणजे कोणी इथे भेटलं ते इंडियन भेटलं तर एकदम असं आपुलकी, नाही इंडियन आहे, इंडियन आहे, बाहेर फॉरेन कंट्रीमध्ये दुसऱ्यांवर विश्वास नाही करू शकत, इंडियन आहे. अँड आय विथ आय हॅड सम हार्ट ब्रेक्स टू, लेट मी जस्ट टेल दॅट. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ना इतकी शिकवण भेटली की how to how to behave, how let's come with communication, how to even talk to people. इंडियामध्ये ना नुसतं चिडचिड, नाही नाही असं नाही, तसं नाही, असं नाही. इथे मी आली, एक दिवस माझा असं झाला की मी गार्बेज ठेवला आणि आय डिडंट न्यू इथले रूल्स काय आहेत, नवीन होती ना. तर मी गार्बेज ठेवला अँड दॅट वॉज नॉट अ गार्बेज डे. एक बाजूची नेबर आली, गोरी, शॉर्ट्स घालून, आजीबाई. आणि मला म्हणे की डार्लिंग, इट्स नॉट अ गार्बेज डे टुडे, यू कॅन नॉट कीप इट ओव्हर हिअर, यू नीड टू कीप इट लाईक टुमॉरो ऑर समथिंग. आणि ती इतक्या प्रेमाने बोलली ना माझ्याशी, अँड आय वॉज लाईक वाव. आणि माझ्यासाठी बिकमिंग इज लर्निंग फ्रॉम युअर ओन सेल्फ, बट ऑल्सो आय लाईक हाऊ आय बिकम इज आय टेक पॉइंट्स फ्रॉम पीपल. वेन आय कम अक्रॉस, कोणाच्या अक्रॉस येते आणि मला त्यांची कोणती क्वालिटी आवडते, जशी ती आजीबाई माझ्याशी बोलली, द वे शी टॉक टू मी वॉज सो स्वीट. लाईक तिने मला एकदम हादळ हुदळ नाही केलं की आज का ठेवते, डोंट यू नो. शी डिडंट से दॅट, शी सेड इट सो स्वीटली अँड आय जस्ट ॲब्झॉर्ब्ड इट. अँड नाव वेन आय टॉक टू समबडी, आताही लोक येतात इंडियावरनं, आय नो त्यांची मनस्थिती कशी असेल, घाबरलेले असतात. सो यू टॉक टू देम स्वीटली.
असे हळूहळू ना एक 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 पॉइंट्स मी आपल्या लाईफमध्ये ऍड ऑन करत गेली. आणि आता जर मला, जेव्हा मी इंडियामध्ये होती 5 वर्ष आधी, मला कोणी म्हटलं असतं ना की श्रद्धा तू अशी मुलगी बनशील जी सकाळी उठते, बर्ड्सला जेवण देते, वॉक करते, बेअर फूट ग्रास वरती ग्राउंडिंग करते, मेडिटेशन करते, स्पिरिच्युअल होते, आय वुड हॅव लाफ्ड. बिकॉज मी अशी मुलगी होती जी मंदिर पण नाही जायची. कॅनडा मोर स्पिरिच्युअल ऑफ. अँड मोस्टली माझे इव्हॉल्विंग स्टेजेस ते होते जेव्हा मी ऍब्सोल्युटली लोनली होती, जेव्हा मला फक्त स्वतःसोबत टाइम भेटायचा. पहिले पहिले पनिशमेंट वाटायची, पण मग जेव्हा मी सगळे नॉइजेस बाहेरचे बंद केले ना, तेव्हा मला असं फील, म्हणजे एक माहिती झालं की मी एक्झॅक्टली श्रद्धा कशी आहे. इट वॉज नॉट लाईक अडॉप्टिंग न्यू थिंग्स, इट वॉज लाईक रिमेंबरिंग हाऊ आय एम ॲज अ सोल अँड ऍक्टिंग टुवर्ड्स इट. सो दॅट जस्ट मेक्स यू स्ट्रॉंगर. जेव्हा तुम्ही एकटे असता ना, तेव्हा सगळ्यात जास्त ती एक अपॉर्च्युनिटी असते ग्रो करायची, स्वतःला ओळखायची. तेव्हा तुम्ही स्वतःसोबत असता. येस, सो बिलकुल. या लाईक दिस इज व्हॉट इट फील्स लाईक. वाव, आणि खूपच आता छान. इट्स जस्ट लाईक आय फील लाईक मी एक खूप वेगळ्या प्लेस वरती आहे. लाईक मी एक कॉन्फिडेंट, एक सेल्फ मोटिवेटेड, एक इंडिपेंडेंट, जिला आपल्या गाडीचं टायर चेंज करण्यापासून घरी कुकिंग करणं पण येतं, हे सगळं मी इथे येऊन शिकली. अँड द बेस्ट पार्ट आय टेल यू, because my mom acted on detachment and she let me go. ओव्हर दीज 5 years आय रिअलाइज की मी माझ्या मम्मीच्या सगळ्यात जास्त जवळ आली. इवन दो मी डिस्टन्स आहे, लाईक कॅनडा खूप दूर आहे इंडियापासनं, बट मी आणि माझ्या मम्मीचं रिलेशन जे इंडियामध्ये होतं ना, त्याच्याहून जास्त स्ट्रॉंगर आहे की नाही? आय बरोबर. तेव्हाचं अटॅचमेंट म्हणजे फक्त नाही, बस दोघी बहिणी भांडायच्या की मला मम्मी जवळ झोपायचं आहे. हा, जेवली का, हे तर केलं ते का, ते केलं, ते लाईक अटॅचमेंट बेसिक होतं. क्वेश्चन्स. राईट. येस. आणि आता आणि जेव्हा आमचे कॉल्स होतात, इट्स लाईक सोल इव्हॉल्युशन. आय टेल हर की मम्मी मी हे शिकली, मम्मी माझं इथे हार्ट ब्रेक झालं बट मी हे शिकली. अँड शी गिव्स मी स्पेस, शी गिव्स रडत मी नाही स्पेस. बसायचं. नाही, ते पण एक खूप एक्झॅक्ट. मोठा चॅप्टर आहे. डिटॅचमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. गुड. कोणाला अजून काही विचारायचं असेल श्रद्धाला तर बिलकुल विचारू शकता. तुम्ही व्हिडिओ ओपन करा, कमीत कमी श्रद्धाशी तर बोला. तुम्हाला काय वाटत असेल ना, बिलकुल, तर काही एक्सपिरियन्सेस म्हणा किंवा काय गोष्ट प्रश्न असेल तर बिलकुल विचारू शकता, किंवा तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस सांगू शकता. येस कांचन. मॅम. येस रजनी मॅम, बोला. खूप छान छान घडली आहे तुमची मुलगी पण अगदी. आणि त्या याच्यातून प्रसंगातून गेली. मला माझी नात डोळ्यासमोर दिसते. ती सुद्धा अशीच एकटी तिथे राहिली आणि तिने 3 वर्ष काढलेत आता हा ना. रशियाला. हो. मुलांना कसं फील होतंय हे तिचे मनापासून सांगितलंय ते तिने अनुभवलंय आणि माझी नात पण अनुभवते. ह्याच आणि सगळ्या मी पण आता प्रक्रियेला त्या आपण म्हणजे नातीमुळेच घडणं सावरले. म्हणत असतो. म्हणजे ह्याच प्रक्रियेला आपण घडणं घडणं म्हणजे बिकमिंग. तर तेच आपल्याला हो. प्रत्येक जण प्रत्येकांचा अनुभव वेगळा वेगळा आहे, प्रत्येकांचं घडणं वेगळं आहे. फक्त आता आपल्याला हो. एवढं चेंज करायचं आहे की हे आतापर्यंत जे झालं ते आपोआप झालं. श्रद्धाने काय म्हटलं की जे तेव्हा ती जागृत झाली, डिटॅचमेंट झालं, ते समजलं, तेव्हा ते घडण्याची प्रक्रिया म्हणजे आता जाणून बुजून झालेली आहे. जेव्हा जाणून बुजून हो. जागरूकतेने करतो तेव्हा स्पीड असते आणि ती एका लेवलच्या म्हणजे पर्यंत असते ती छान. ते आपल्याला शिकायचंय आपल्याला. ठीक आहे. येस कांचन, बोला. बोलायचंय. हा. येस, हो बोला. मॅम, ते तो पॉइंट कधी मी पण असं म्हणजे आयुष्यात हे केलं होतं की खरंच डिटॅच होऊन आणि एकटं होऊन माणसाला खूप ग्रो करता येतं. म्हणजे आपण हम्म. आयुष्यभर, म्हणजे मी पण असं झालं ना की मी असं दुसऱ्यांच्या मागे लागून याने मला चांगलं म्हणावं, म्हणजे आपण चांगलं करतच होतो, पण प्रत्येक वेळी असं हे होतं ना की आपण कोणाला तरी आपल्याला कुठलं मॉरल सपोर्ट किंवा आधार कुठेतरी आपण शोधत राहतो. पण म्हणजे आता खरंच कळालं की एकटं राहूनही आपण खूप ग्रो करू शकतो आणि खूप सुंदर प्रकारे ग्रो करू शकतो. म्हणजे एक्झॅक्टली, आणि एक्झॅक्टली. ते खूप अनबिलिव्हेबल आहे ती गोष्ट.
आणि आता श्रद्धाला ते खूप लवकर कळाली. आता तुमचं सगळं हे असल्यामुळे गायडन्स आणि हे पण लेट का होईना आम्हाला पण आता कळतंय सगळ्यांना. ती खूप सुंदर गोष्ट आहे. खूप छान आहे ते. बिलकुल बिलकुल. आणि आता सगळ्यांनी ना जनरल बनवा आणि आपलं म्हणजे. कांचनताई माहिती का, हा हा, बोला बोल बोल बोल. मी हे म्हणत होती की आपल्याला ना आपल्याला शिकवलेलं आहे की आपण सोसायटीमध्ये राहतो, आपल्याला सगळ्यांशी बोलून मिळून जुळून राहायचंय. इट्स नॉट गॉन. सगळेजण असतातच सोबत. पण जो तो आणि तो लोनलीनेस म्हणजे इट्स नॉट सॅड वाला लोनलीनेस. इट्स लाईक तुम्हाला एकट्यात राहून ना खुशी भेटते. तुम्हाला स्वतःवर काम करायची एक काय म्हणतात त्याला, मोटिवेशन राहतं की यार नाही, माझा टाइम आहे, मला हे करायचंय स्वतःसाठी. आणि तेव्हा ना त्यालाच सेल्फ लव्ह म्हणतात की तुम्ही स्वतःसाठी किती टाइम काढताय, स्वतःवर किती लक्ष देताय. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष देता किंवा तुमची एनर्जी स्वतःवर लक्ष देऊन रेडिएट होते ना, त्या एनर्जीला लोक अट्रॅक्ट होतात. हम्म. त्या एनर्जीला, तो एनर्जी इतकी मॅग्नेटायझिंग असते की कोणी त्याला रेजिस्ट करूच नाही शकत. आणि मी ह्याचं लिव्हिंग एक्झाम्पल आहे. मी कॅनडामध्ये माझ्या ओळखीचं कोणीच नाही. इथे गोरे आहेत, माझे स्टेटस बघाल तुम्ही इंस्टाग्रामवरती, तुम्ही बघाल माझे किती फ्रेंड्स आहेत. आणि इट्स नॉट जस्ट फेक रिलेशन्स, दे आर मॅग्नेटाइज्ड. वाय? बिकॉज आय टेक टाइम टू डेव्हलप माय सेल्फ. स्वतःवर लक्ष देतो. बस तेवढंच आहे. आणि ती पनिशमेंट नसते एकटं राहणं, कधीच नसते. उलट ती जागृती आहे, अवेअरनेस आहे ते आपल्यामधलं. तर हम्म. आणि जेव्हा खूप मित्रांमध्ये राहिला ना, तो व्यक्ती बरोबर फसवणारा असतो किंवा तो 3D वर्ल्ड मध्ये असतो, तो म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणारा असतो. आणि जे एकटे असतात, एकट्या याच्यामध्ये असतात ना, ते स्वतः बरोबर आतमध्ये बघतात आणि ते दुसऱ्यांसाठी करतात. हे खूप सुंदर आहे. हम्म. येस नीता, नीता बोल. मॅम, श्रद्धा नक्कीच खरंच ऍब्सोल्युटली 100% बोलली की एकटं राहणं हे खूपच म्हणजे पॉझिटिव्हली थॉट आहे आणि हा, मी आपल्याला एक ग्रो एक करतं. एक मी आणि मी विचारते, श्रद्धा, तू हिला ओळखलं का, नीता ही कोण आहे माहितीये का तुला? नीता कोण आहे माहितीये का तुला? नाही मम्मा. अगं नीता मामी आहे. ओ, हाय. मामी. नाईस टू मीट यू. आय ऍग्री हाय. विथ यू. भेटच नाही ऍब्सोल्युटली. होत ना आपली, त्यावेळेस कदाचित. म्हणजे हो. कसं आपण आपलं आत्मपरीक्षण पण करतो. आपल्यामध्ये काय सामर्थ्य आहे आणि काय आपण करू शकतो, ते महत्वाचा भाग आहे. आपण हम्म, स्वतःवर आपण इतकं लक्ष देऊ शकतो की माझ्यामध्ये काय ॲबिलिटी आहे की मी ग्रो करू शकते. हम्म, हम्म. आणि कुठलं जर वर्क करायचं आहे आपल्याला, तर त्या पिरियडमध्ये आपण सेल्फ डिपेंडेंट आपण काहीही म्हणजे एक चांगलं वर्क करू शकतो, त्याच्यावर आपण करू शकतो असं. एकदम तर बरोबर. मी आज ताई एक केलं की मला नाही कळत की मला युट्यूब काय आहे किंवा चॅट जीपीटी काय आहे. पण मी स्वतःच आपली म्हणजे जॉबच्या ह्याच्यामध्ये, आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे काय, पण मी युट्यूबच्या ना स्वतःच, मला ध्येय काय आहे माहिती नाही, पण एक मोटिव्ह आहे की मी पॅरेंट्स लोकांना मोटिवेट करेन. तो उद्देश कुठला आहे तो पण माहिती आहे आपल्याला, पण त्यासाठी मी कदाचित होऊ शकते तो युट्यूब मी स्वतःच क्रिएट केला. क्या बात आहे. स्वतःच क्रिएट केला अगं युट्यूब आणि मध्येच मिळतं की आपण सांगितलं. युट्यूब कसा क्रिएट करायचा, त्याच्यात अकाउंट कसं उघडायचं, त्याचेच व्हिडिओ तिथेच मिळतं. सगळं काही युट्यूब मध्ये मिळतं. हम्म. आज हम्म. माहितीये का, मी एक तुम्हाला तसंच. गंमत सांगते की ते AI असतं ना, त्याच्यामध्ये मी असं टाकलं, मी त्या दिवशी रील बघितली की तुमच्या घरातली चाबी हरवली, मोबाईल हरवला, तर त्या याला फोटो पाठवा आणि तो सांगतो. तो म्हटलं खरंच करून बघते. तर मी इथे बसली आणि इथून फोटो काढला आणि त्याला सांगितलं की सांग माझा कॅलेंडर कुठे आहे. तर त्याने लिटरली म्हणजे आवाजात सांगितलं की तुमच्या भिंतीवर दरवाज्यावर लटकलेलं आहे कॅलेंडर. म्हटलं अरे, हे तर मला माहिती होतं. आणि इतकं सुंदर म्हणजे हे आलंय, सगळं तुम्हाला मिळतंय, फक्त तुम्ही करण्याचे आपल्या म्हणजे दिमाग की बत्ती खोलो बस, हो ऑन कर दो. ते म्हणतो ना, आता बाहेर बघण्यापेक्षा आतमध्ये बघा आणि चेंज करा स्वतःला आणि काढा. सगळी परिस्थिती आपोआप बदलते. आणि ह्या बदलण्याच्या परिस्थिती बदलण्याच्याच घटनेला म्हणजे घडणं म्हणतात, बस अजून काही नाही.
ठीक आहे, पण आपल्या मला घडण्यावर तरी लक्ष वाटतं द्या. की हा बोला बोला. मला तरी वाटते की ह्या 1 महिन्यामध्ये मी तर काहीतरी चेंज झाली आहे, थोडीशी येस. हिंमत वाढलेली आहे. हे नाही म्हणू शकत की मी युट्यूब चॅनल हे जे ओपन केलं, पण माझं जे ध्येय आहे तर कदाचित त्याच्या जवळ जवळ मी जात आहे क्या बात है, बहुत असं वाटत. बढ़िया. मी मी बहुत बढ़िया. येस. करत आहे. हं. बहुत बढ़िया. थांबा, येस, आवाज नको करू. संजीवनी. संजीवनी, बोला. हा, खूप गोड मुलगी आहे श्रद्धा, आणि खूप छान घडली, आणि खूप मॅच्युअर्ड आहे. गॉड हा. ओ ब्लेस माय माय गॉड. चाइल्ड. खूप खूप शुभेच्छा माझ्या तिला. थँक्यू क्या बात. थँक्यू सो खूप मच. सुंदर आहे, खूप छान घडली आहे ती, आणि खूप मॅच्युअर्ड आहे ती, आणि गोड आहे, दिसायला खूप सुंदर आहे, बोलते पण खूप सुंदर. खूप खूप मोठी हो बाळा. थँक्यू तुझ्या सो सगळ्या मच. इच्छा पूर्ण होत. खूप सुंदर मुलगी आहे तू, थँक्यू मनाने सुद्धा. थँक्यू थँक्यू ताई. अवेअरनेस आलं की सगळं छान होऊन जातं एकदम. खरंच बदलतं माणूस, खरंच बदलतं. कोणी स्वतःला आता एकटं समजू नका किंवा माझं कोणीच नाही आहे, मला असं आणि तसं बिलकुल नाही. जे काही आहे आपली घडण्याची प्रक्रिया बदलवायची आहे, बस. अवेअर व्हायचंय, बदलवायची म्हणजे अवेअर व्हायचंय, ठरवून आता बदलायचंय, बस. ठीक आहे. नाहीतर अशी वस्तू, पण नेचरचा नियम काय आहे, अशी वस्तू राहिली तिचा उपयोग नाही केला तर ती कधी ना कधी ती सडणारच आहे, संपणारच आहे. मग चांगल्या पद्धतीने उपयोग करा ना बाबा, हो की नाही. बस एवढंच आहे. आणि तुम्हाला आणखी एक नेचरचं एक सांगते की जसं म्हणजे बघा, बासरी आहे ती स्वतःमध्ये काहीच नाही आहे, एक पोकळ बास आहे फक्त. पण त्याच्यामध्ये जेव्हा तो हवा आपण फेकतो, ते सूर बोट लावतात, तेव्हा काय सुंदर बासरी वाजते यार. पण ती ओरिजिनल मध्ये मध्ये काय आहे, ती नुसती असं ठेवल्या गेली तर काय आवाज येईल आपल्याला, आणि काय आहे ते सडेलच, ते एक दिवस खराब होईलच. सेम तसंच आहे. ह्या शरीर म्हणजे एक बासरी आहे, फोकस्ड एकदम, म्हणजे काहीच नाही आहे. पण त्याच्यामध्ये जो फुंकणारा, म्हणजे जसं आता आपण बासरी फुंकतो, म्हणजे हवा जाते हे करतो, तो फुंकणारा म्हणजे ती एनर्जी आहे, ती एनर्जी आपल्यामधून फुंकते. तर तशा वेळेस त्या बासरी कशी ती बिलकुल सरेंडर होऊन जाते की तू वाजव बाबा काय वाजवायचंय. सेम तशा पद्धतीने आपल्याला सरेंडर व्हायचं आहे. आणि मेन म्हणजे स्वतःचा पर्पज हा ठेवायचा की मी चांगला आहे. म्हणजे ती बासरी आहे तर चांगली आहे ना, तिने स्वतःला चॉईस केलं ना, बासरी आहे तर मला बासरी बनायचं आहे, मला पोंगा नाही बनायचं आहे, किंवा मला असं होळीचा जो आपण वाजवतो कर्कश, तसं नाही बनायचंय. तर हे आपल्या हातामध्ये 10% का असे ना, तर ते 10%च आपल्याला घडवायचं. तशी तशी तो म्हणजे तुम्हाला एनर्जी देतो, आणि तसं तसं तुमच्या लाईफमध्ये म्हणजे घडतं. म्हणजे एका टेक्नॉलॉजीला समजते यार की तुमचं चावी कुठे ठेवून ठेवून विसरले, आणि कुठे तुम्ही कॅलेंडर लावलं. सांगा बरं, मग आपल्याला किती मोठी गोष्ट असेल, किती डीप असेल, विचार करा. म्हणून तुम्हाला काय पाहिजे लाईफमध्ये त्यावर घडण्यावर विचार करा, बस. की मी एकटी आहे तर मी कसं चालू, तर मग नवऱ्यासोबत पटत नाही, तर मुलं ऐकत नाही, तर असं आहे तसं आहे. खूप काही गरज नाही, काही गरज नाही. तुम्ही जेव्हा सरळ चालायला लागले तर लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. तुम्हाला समजलं, इतरांना देणं चालू करा, बस. तुमचं फायनान्शियल प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतं. श्रद्धाला माहिती आहे की कसे कसे आम्ही फायनान्शियल याच्यामध्ये गेलो, आणि आज असा पैसा बरसतो की जसं म्हणजे असं वाटतं की असं नाही, तिथे काम करून राहिले की काय. म्हणजे आर्किटेक्ट होते तर म्हटलं तिथेही बिल्डिंग बांधून इकडे पैसे वाढून राहिले की काय. देवाचं घर बांधून राहिले असं वाटतंय. काहीच सांगता येत नाही यार, कमतरताच नाही कोणत्या गोष्टीची. नाही यार, हे सगळे ना माहिती का फक्त व्हायब्रेशन्स आहे. आणि हा. बिकॉज इथे सगळ्या फिमेल्स आहे, मी एक सिक्रेट, आपण फिमेल्स आहोत ना, लेडीज स्पेसिफिकली, देवानी आपल्याला खूप खूप जास्ती क्वालिटीज घेऊन पाठवलेल्या आहे. फर्स्ट ऑफ ऑल, वी हॅव द ॲबिलिटी टू बर्थ चिल्ड्रन. वी हॅव अ पोर्टल, आपल्या वोम मध्ये एक पोर्टल आहे जे एका आत्म्याला माणसात कन्वर्ट करतं. कॅन यू इवन इमॅजिन हाऊ पॉवरफुल वी कॅन बी. आणि खरंच. आपल्या इतक्या हाय लेवलच्या असतात. म्हणून असं म्हणतात की बघा, पेट्रियार्की आपल्या सोसायटीमध्ये सगळीकडेच आहे. पेट्रियार्की याला इम्पॉर्टन्स याच्यासाठी, पेट्रियार्की म्हणजे मेल डॉमिनेंट रूल्स.
याला इम्पॉर्टन्स यासाठी दिलंय कारण की बायका जेव्हा स्वतःसाठी विचार करणं सुरू करतील तेव्हा त्या इतक्या पॉवरफुल होतील ज्याची लिमिट नाही. आणि ते नाही व्हावं म्हणून पेट्रियार्की आली आहे अस्तित्वात, की बायकांनी घरी राहावं, घर बनवावं, पोरं सांभाळावं. इट्स नॉट अ बॅड थिंग. वी ऑल डू दॅट. A1 एकदम बढिया पद्धतीने करतो पण त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार करता आणि जेव्हा स्वतःसाठी जगणं शिकता तेव्हा तुमची लाईफ एका वेगळ्या व्हायब्रेशन मध्ये जाते. अँड यू डू क्रिएट रियालिटी आउट ऑफ इट. एक खूप सिम्पल गोष्ट आहे, तुम्हाला स्वतःला एक्सपिरियन्स होईल. आपला जो सोल आहे ना तो फक्त प्रेझेंट मध्ये नाही राहत. आपली 3D ची बॉडी प्रेझेंट मध्ये राहते म्हणून आपण 3D मध्ये फ्युचर ट्रॅव्हल नाही करू शकत. पण जेव्हा आपण डोळे बंद करून एक फ्युचर पॉसिबिलिटी विचार करतो आपण इझिली तिथे पोहोचतो आपल्या डोक्यात, राईट? सो आर सोल हॅज द कॅपॅसिटी टू ट्रॅव्हल विदिन टाइमलाइन्स, फ्युचर ऑल्सो, पास्ट ऑल्सो. फक्त 3D मध्ये आपली बॉडी अडकली आहे. माय हाव आय वर्क इज, माझं मॅनिफेस्टेशन सगळ्यात A1 आहे. म्हणजे मी आता मॅनिफेस्ट केले $1,000 मला उद्या भेटतील. आय नो दॅट. का आहे तसं? कारण की मी बिलीव्ह करते. फर्स्ट ऑफ ऑल युनिव्हर्सवरती कम्प्लीट अनडिस्ट्रॅक्टेड बिलीफ आहे. सेकंडली मला माहिती आहे की जेव्हा मी आपल्या सोलला सांगते की बाबा रे तिथे पोहोचायचंय आपल्याला, मी कॉन्स्टंटली त्याला तो विजन देते मुद्दाहून. की आता जसं मला इंडियाला येऊन ऋषिकेशला जायचंय फॉर एक्झाम्पल, आणि लाईक ऋषिकेशला जायचंय, मी स्वतःला गंगाजवळ इमॅजिन करते, मेडिटेशन करताना इमॅजिन करते. अँड नाव माय सोल नोज दिस इज वेर यू हॅव टू गो. ओके. आणि त्यानुसार माझं व्हायब्रेशन चेंज होतं, माझी 3D रियालिटी त्यानुसार चेंज होते. आता माझ्याकडे मांजर आहे, मला लिटरली त्या मांजरीला कॅनडावरनं इंडियाला आणायचं. इट्स नॉट व्हेरी इझी. आय हॅव टू पे एक्स्ट्रा, आय हॅव टू डू हर मेडिसिन्स, अ लॉट ऑफ थिंग्स, बट नॉट गेटिंग स्कॅर्ड. इट्स जस्ट आय एम शोईंग माय सेल्फ अ विजन की बेटा तुला तिथे जायचंय, तिथे जायचंय, तिथे जायचंय. आणि 3D आपोआप त्याच्या अनुसार ना बदलते. ऍज अ वुमेन वी गेट दिस व्हेरी गुड पॉइंट की आपल्याला ऍक्शन्स नाही करायचे. जसं मॅस्क्युलिन एनर्जी ऍक्शन्स करते, वी डोंट हॅव टू. बीइंग अ वुमन you get the power of manifestation. So use that for yourself. Manifestation is all you have to do. A woman is supposed to sit back and receive and only ask. A man is supposed to be a provider. ते masculine energy ची प्रॉब्लेम आहे, आपली नाहीये. आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त आपलं फ्युचर इमॅजिन करायचं स्ट्रेट अनडिस्ट्रॅक्टेड, की मला हे पाहिजे. एखाद्याचा बॉयफ्रेंड नाहीये चांगला वागत, आपल्याला पाहिजे काहीतरी चांगलं. त्या मुलाला चांगलं नाही इमॅजिन करायचं, आपल्याला कसं फील करायचंय ते इमॅजिन करायचं. की मला ह्या फ्युचरमध्ये मला असं फील करायचंय की सगळे माझ्या सोबतचे माझ्या जवळ आहे, मला कम्प्लीट सॅटिस्फाईड अटेन्शन भेटत आहे, माझ्याकडे हे आहे, असं इमॅजिन करायचं. जेव्हा तुमच्या सोलला एक क्लिअर पाथ माहितीये की काय आहे फ्युचर, कुठे जायचंय, तुम्हाला इतकं मॅजिकल वाटेल ना की 3D कसं चेंज होत आहे त्याच्या अनुसार. आणि मी हे फेकत नाहीये, मी खरं सांगते. आय हॅव लिव्ड थ्रू दिस अँड आय स्टील लिव्ह इट. माझ्याकडे यार मी कॅनडामध्ये आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे गाडी आहे, एक मांजर मी पाळते आउट ऑफ स्क्रॅच. मी जेव्हा इथे आली होती फक्त 2 सूटकेस घेऊन आणि एक झण ओळखीचं नव्हतं. अँड नाव वेन आय एम लिव्हिंग आय एम मेकिंग पीपल क्राय. काळे गोरे सगळे रडून राहिले की श्रद्धा तू चालली, आम्ही काय करू. That's the level of believing in yourself and manifesting things work for you. And I would just say ki because you are a woman, take advantage of that. God has created us like magic. आपल्याला आपली पॉवर नाही माहिती, फक्त एवढी प्रॉब्लेम आहे पेट्रियार्कीमुळे. आपल्याला शिकवलं नाहीये की आपण तेवढे पॉवरफुल आहोत. एकदम बरोबर, एकदम बरोबर. वा, सगळेजण बघ मेसेज किती छान टाकून राहिले. श्रद्धा तेवढ्या थँक्यू लहान सो वयात खूप मच. छान गाईड. श्रद्धाच्या गोष्टी ऐकणं म्हणजे खूप आहे. सांगते तेच लावलं. खरंच मी सांगते, येस. खरंच म्हणजे इतकं म्हणजे मॅजिकल ते वर्ड्स राहतात त्याचे, आहेत तिचे, की आत्ताच्या आता असं वाटतं की जे शब्दाचा शब्द आपल्या खरा आहे. एकदम स्विंकिंग, की कसं काय ते एकदम बोलते. आणि खरंच आपल्यामध्ये तो पॉवर येण्यामध्ये काही आपण विचार केला तर खरंच येऊ शकतो. एक्झॅक्टली. द ओनली थिंग दॅट यू हॅव टू डू की आपल्याला फक्त प्युअरली डिसाईड करायचे की काय पाहिजे. सध्या तुम्हाला म्हणजे आपण आता जर नाही केलं नाही सगळं तर आपल्याला लाईफ घेऊन जाईल. पण आपल्याला त्याची कमाल पकडता आली पाहिजे की यार मला इथे एक्झॅक्टली. बघा,
आहे. मी आता हे पण इमॅजिन करू शकते की मी US ला जाते, मी टोरंटोला जाते, पण आय एम व्हेरी शुअर की मला ऋषिकेशला जायचंच आहे तिथे मला. आय डोंट केअर की मला फ्लाईट इन केबिन मांजर ठेवू देईल की नाही, मी तिथे चालेल, मी तिथे जाईल, आपल्या सगळ्या साईडनी, माझ्या साईडनी जे करू शकते मी करेल. आणि मला माहिती की ते लोक अलाउ करतील का, कारण माझा युनिव्हर्सवर फेथ आहे. मला माहितीये हम्म. की माझं सोल अलाइंड काम करते, मी आपल्या हिशोबाने मी स्वतःसाठी करते आणि पूर्ण एनर्जी घेऊन जाते. आणि देर इज नो वे एनीबडी विल डिनाय मी यार, नो वे. आणि हे सगळ्यांसोबत होते, इट्स नॉट जस्ट मी. वन्स यू नो अँड यू टॅप इन टू युअर ओन पॉवर, यू वोंट नो हाऊ पॉवरफुल यू आर. लाईक यू विल बी लाईक बापरे कसं होत आहे, इतकं लिटरली मॅजिकल आहे. खरंच आहे, एकदम खरं हम्म. आहे. तुम्ही फक्त आत्मविश्वास बाळगा की तुम्ही प्रत्येकामध्ये करू शकताय. पॉवर खरंच, प्रत्येकात पॉवर खरंच असते, त्याचा उपयोग कसा करायचा आणि ते त्याच्यावर अवलंबून येते. आणि ती तेवढी विश्वासाने करते. आणि आपण चांगल्या गोष्टीचा विचार केला तर चांगलंच होतं. मला हे करायचं, हे ध्येय तिचं पक्क आहे, उच्च ध्येय आहे, त्यामुळे ती बरोबर त्या मार्गाला पोहोचतीये आणि एकदम. परमेश्वर तिला साथ पण देतोय. खूप परमेश्वराला साथ छान. द्यायचंच अगदी. आहे. ईश्वर काय आहे, क्या आपणच बात आहो, आहे. आपणच आहो बिलकुल क्रिएटर. बिलकुल, रेकॉर्डिंग देणारच आहे, सगळ्यांनाच देणार आहे. श्रद्धा म्हणतात. आपणच क्रिएटर आहोत. बिलकुल आपण बिलकुल. माहिती का, क्रिएटर म्हणजे काय आहे, क्रिएटर म्हणजे मी देव नाही म्हणत, मी म्हणते क्रिएटर. माझ्यासाठी क्रिएटर आहे, मी काही नाव नाही दिलंय. इवन दो मी खूप मोठी शिवभक्त आहे, बट मी तरी क्रिएटरच म्हणते. माझ्यासाठी असं आहे ना की बघा, जसं झाड असतं, एक झाड असतं की नाही, आपल्याला त्या झाडाला म्हणजे त्याचे बेबीज काढायचे आहेत जर, तर आपण त्याचं एक कटिंग काढतो आणि दुसरीकडे लावतो, आणि मग तो जो कटिंग आहे तो दुसरा झाड म्हणून उगतो, तो त्याची लाईफ जगतोय, राईट. आपण एका मोठ्या झाडापासून खूप सारे कटिंग्स काढू शकतो, खूप सारे झाड जमा होतात, राईट. आपण तसे आहो, आपण ते कटिंग्स आहो, आणि तो झाड आहे तो क्रिएटर आहे. आता मला हे सांगा, त्या झाडामध्ये आणि आपल्या त्या कटिंग्स मध्ये काय फरक आहे? देर इज नो डिफरन्स. आपण त्या क्रिएटरचा तसाच एक अंश आहो. बेसिकली आपण क्रिएटर आहो, आणि आपण वेगळे लाईफचे एक्सपिरियन्सेस त्या क्रिएटरच्या माध्यमातून, लाईक एका बॉडीच्या माध्यमातून त्या क्रिएटरला देत आहे. तर असं पॉसिबलच नाहीये की आपल्याला काही पाहिजे ते नाही होणार. हा, एक्झॅक्ट. इलॉजिकल, एखाद्या मुलासाठी तुम्ही पागल झाले आणि तुम्हाला तोच मुलगा पाहिजे आणि तो सुधरत नाहीच आहे, लेट्स से, so you are asking for a wrong person. That's when creator will be like, okay, no, this is not good for you. You ask for the right feeling. की मला असं फील पाहिजे, की मला असं सॅटिस्फाईड फील व्हायचंय, मला असं खुश फील व्हायचंय. ते फिलिंगवर कॉन्सन्ट्रेट करा आणि ती फिलिंग तुम्हाला भेटेल. आणि अल्टिमेट गोल फिलिंगच आहे, पर्सन नाहीये. संजीवनी काय म्हणते, बाप से बेटा आहे, तो अरे माँ से सब बेटी सवाई हो गई तो. नाही, ह्या सगळ्या मम्मीच्या शिकवण आहेत, माझ्या थ्रू निघून राहिल्या. हे सगळं मम्मीशीच बोलते मी, हे मम्मीच मला सांगते. नाही नाही, ते आहे सगळं आपोआपच, सगळं आतून आपण घेऊन आलो. जो व्यक्ती ज्यावेळेस समजला, तुम्ही पण असं बोलता आणि बोलायलाच पाहिजे, तुम्हाला हे समजलं ना, बस दुसऱ्यांशी वाटायला चालू करा, तुम्ही आपोआप तसं होता. बिलकुल असं नाहीये की वा हे खूप 100%. छान बोलतात ते छान, असं काहीच नाही. तुम्ही पण बोलातच आहे, सुरुवात तर करा, बिकमिंगची प्रक्रिया चालू होऊन जाते बस. चला, खूप छान वाटलं. तर आपण उद्या सोमवार आहे, खूप छान. तर उद्यापासून आपण एक वेगळा धडा घेऊया आयुष्याचा. ठीक आहे. खूप अभिमान वाटतोय. थँक्यू संजीवनी, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आम्हाला पण तेव्हा तुमचा तुला खूप अभिमान. हार्दिक शुभेच्छा. खूप खूप तर अशीच आता प्रगती आपण, करो, उत्कर्ष हो. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपल्या सर्वांचे आशीर्वाद असू द्या शुद्धावर. ती येणारच आहे आता ताईच्या लग्नासाठी. गॉड ब्लेस. त्याच्यानंतर मग ती स्वतः तिचे क्लासेस वगैरे ती चालू करणार आहे. ती ऑल ओव्हर इंडियामध्ये, हिंदी इंग्लिशमध्ये वगैरे, तिचं लँग्वेज मराठीचे आता थोडंसं वरती जाईल. मी म्हटलं ठीक आहे, करूया, बघू पुढे आता अजून. तर हा, तर मी काय सांगत होते, तर आता याच्या म्हणजे उद्यापासून आपल्याला एक नवीन सब्जेक्ट आपण करणार आहे. आता हे जे बिकमिंग म्हणजे घडण्याची प्रक्रिया सांगितली आपण, आता ह्या बिकमिंग मध्ये आता आपण एक एक पॉइंट शोधत जाऊ की कशा पद्धतीने आपल्याला घडायचंय.
कोणत्या दृष्टीने आपल्याला बघायचंय. तर पहिला दृष्टिकोन सगळ्यात पहिला म्हणजे क्षमेचा, म्हणजे फॉरगिव्हनेस वर आपण बोलणार आहे. तर फॉरगिव्हनेस म्हणजे आपला घरातला कचरा काढायचा आहे बस. आता घर नवीन बनवायचं आपल्याला, घडवायचं आपल्याला, है ना. आपल्याला पद्धतीने आपलं घर पाहिजे. आपण काय करतो, जुनं सगळं काढून टाकतो. हे विक, ते कर, ते काढ, ते कर, इथे पसारा नको, तिथे पसारा नको. तर फॉरगिव्हनेस हा सगळ्यात मोठा पहिले क्लीनर आहे, व्हॅक्युम क्लीनर. तो त्याचा आपण पूर्ण आठवडाभर शिकणार आहे. तर जबरदस्त सगळ्यांनी आपलं म्हणजे मत टाका, सगळ्यांनी बोलवा सगळ्यांना की या रे बाबांना, तुम्ही या आणि तुम्ही पण आपले मत टाकत चला. ठीक आहे. उद्देश हाच आहे की बरेच जास्तीत जणांना जास्त लिंक लोकांना. शेअर केली आहे. हा नाही, आपल्या ग्रुपमध्येच पाठवा. जे आता आपल्या ग्रुपमध्येच किती आहे, 200-250च्या वरती लोक आहेत. पण आपण पहा किती लोक येतो. तर तसं नाही व्हायला पाहिजे. आपल्या ग्रुपवरचेच लोक आले ना तरी सुद्धा चालेल. व्हिडिओ बनवा, क्लिप बनवा, लिहून पाठवा, जे तुम्हाला जशा पद्धतीने करायचं तसं करा. दुसरे मेसेजेस नका पाठवू, दुसरं कोणतंच ज्ञान नका पाठवू. आपल्याला जे मिळते ना एवढंच, ते ज्ञान आपल्या ऍक्शन मध्ये कसं आलं तेवढंच मला पाहिजे. नाही तर आज प्रेमाने पण मस्त मोठा मेसेज टाकलाय स्ट्रेसचा, काही अर्थ नाही ग त्याला, काही अर्थ नाही. शिकलो पाहिजे आपण, बस. शिकवायला खूप गोष्टी आहेत. तर त्यामुळे आपण काय शिकलो, आपल्यामध्ये काय आपण चेंज केलं, ते लिहून तुम्ही जे केलं ना, तर त्याच्यावर हप्पा लागतो की येस तुम्ही शिकले. कारण इतके लोक मग वाचतात ना तुमचा मेसेज, आणि त्यांचे पण व्हायब्रेशन तुमच्याकडे जातात. तर त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे ते लिहा. तुम्ही रेडीमेड मेसेज टाकू नका प्लीज, है ना. तुम्हाला काय वाटतंय ते लिहा. तर त्या दोन्ही वाक्य असेल तरी सुद्धा चालेल. कीर्ती तो पूर्णच लिहिते, मला खूप आश्चर्य वाटते यार, पूर्ण शब्दशः लिहिते ती. खूप खूप धन्यवाद कीर्ती, खूप धन्यवाद. तर चला अजून मॅडम बोलायचं. तुमचे धन्यवाद. मला ते लिहिताना इतकं छान वाटतं म्हणजे मला ते शिकायला मिळतं. तो प्रत्येक शब्द न शब्द असं वाटतं की माझ्यामध्ये उतरतोय. हो म्हणून ना. मी त्याचा हे इतका हेच डीप फिलिंग, अभ्यास हा करते आणि फिलिंग म्हणून मी स्टडी आता. लिहून काढते ते. एक्झॅक्टली. म्हणजे आता कीर्तीने म्हटलं ना की शब्द शब्द माझ्यात उतरते आहे असं वाटतं. तर त्या फिलिंगसाठी मी तुम्हाला सांगते, शेअर करा म्हणून. तुम्हाला माझी तारीफ नाही करायची आहे. ते फिलिंग तुमच्यात आली ना, तर म्हणजे तुम्हाला तो रजिस्टर्ड झालं की तुम्ही ते तसे आहात किंवा तशा बिंग मध्ये चालले आहे. म्हणून शेअर करणं खूप गरजेचं असते. एक दोनच वाक्य सांगा वाटलं, तुम्हाला जे आवडलं ते लिहा, काही प्रॉब्लेम नाही एवढं मोठं लिहिणं हे करणं. पण तुम्ही स्वतःचे अनुभव लिहा. ठीक आहे. खूपच छान कीर्ती. तर चालू ठेव असंच लिहिणं. ठीक आहे. हो, चला अजून. नक्कीच. कारण ते असं वाटतं हे शिकणं आहे. कारण नाही सतत ऐकत राहणं ते पण खूप आहे. तरच ते आपल्यामध्ये इम्प्लिमेंट होईल. असं मला वाटतं. म्हणजे माझ्यासाठी म्हणते. सतत ऐकत ओके. राहणं, वाचत राहणं. खरंच लाईफ चेंजिंग हे आहे हे माझ्यासाठी. खरंच आहे, लाईफ खरंच एकदम. चेंजिंग काय म्हणतो आपण एक मिळते. थँक्यू मॅडम, थँक्यू. आणि श्रद्धालाही खूप थँक्यू की एक नवीन विजन मिळालं पुन्हा. आज You're थँक्यू. जेव्हा most रेकीच्या welcome. क्लासमध्ये होते तेव्हाही थँक्यू डिअर. तेव्हाही तिने असंच शेअर केलेलं. रेकीच्या क्लासमध्ये चालू होतो ना आपण, आपण यायचो ना हा, दर तिला मध्ये रविवारी, मध्ये रविवार तेव्हाही असला तिने की हेच थोडस शेअर केलेलं बोलवते की तिला. तिला खूप विश्वास आहे युनिव्हर्सवर आणि तिला जे हवंय ना तिला मिळतच आणि तिचा खूप विश्वास आहे आणि ते पुन्हा आज शेअर केलं. खरंच खूप थँक्यू. कारण गरज होती या टप्प्यावर पुन्हा मला की असं काहीतरी मिळावं जे तुमच्याकडून मिळतंय आणि आज श्रद्धाकडून मिळालं. तुमचे दोघींचेही खूप खूप आभार. थँक्यू. छान आहे की मी तुमच्याशी जोडले गेले, तुम्ही मला जोडून घेतलं. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आणि उद्या या नक्कीच सगळ्यांनी. मग आपलं म्हणजे मेसेजेस टाका. आणि आज आपण इथे थांबूया. थँक्यू भेटू श्रद्धा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. उद्या भेटूया रोजच्या वेळेवर. ठीक आहे. बाय बाय.